नमस्कार मित्रांनो, बोका स्टोरी टेलरच्या आणखी एका एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे. किसन जंजाळकर जे रिटायर्ड पोस्टमॅन आहेत, त्यांनी आपला सत्य अनुभव चॅनलसोबत शेअर केलेला आहे. तर चला ऐकूया. माझा हा अनुभव फार जुना आहे. माझी नुकतीच पोस्टमॅन म्हणून नियुक्ती झाली आणि पोस्टिंगसाठी मला एक छोटेसे गाव देण्यात आले. माझ्या घरामध्ये मला नोकरी मिळण्याचा फार आनंद झाला. सर्व कुटुंब आनंदात होते. लेटर आल्यानंतर मी लगेच दुसऱ्या दिवशी त्या गावी जाण्यासाठी निघालो. डोंगर दऱ्यांमध्ये वसलेलं एक अतिशय सुंदर गाव. ते गाव दुरूनच बघून मला फार आनंद वाटला आणि इथले माणसेही चांगली होती. मी रूमवर जाऊन थोडा आराम केला आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसवर जाण्यास निघालो. एक छोटंसं पोस्ट ऑफिस बसस्टँडच्या बाजूलाच होते, पण खोलीवरून पोस्ट ऑफिस थोड्या अंतरावर होते आणि तो रस्ताही थोडा कच्चा होता. डोंगर दऱ्यांमध्ये असल्यामुळे या गावात जंगलसारखं वातावरण होतं, पण घरे कौलांची आणि दिसायला अतिशय सुंदर होती. पोस्टिंगच्या पहिल्याच दिवशी माझी सगळ्यांची ओळख झाली. पोस्ट ऑफिसमध्ये जास्त स्टाफही नव्हता, पण काम खूप होते आणि बघताच माझे घरोघरी जाऊन लोकांचे पत्र देण्याचे काम सुरू झाले. हळूहळू गावांमध्ये माझी पोस्टमॅन म्हणून ओळख वाढू लागली. लहान मुलांमध्ये पण मी लवकरच मिसळू लागलो. लहान मुले मला पोस्टमन काका म्हणून हाक मारत होते. काही दिवसातच माझे इथे मन रमू लागले. मला पोस्टकडून एक नवी सायकल मिळाली होती. त्यावरच मी पत्रे वाटत होतो आणि घरून ऑफिसमध्ये येत होतो. त्यावेळी मनी ऑर्डर आणि पत्र खूप प्रमाणात यायचे, म्हणून अख्खा दिवस पत्रे वाटण्यातच जात होता. लोकांना पत्रे देण्यात आणि ज्यांना वाचता लिहिता येत नाही त्यांना पत्रे वाचून दाखवण्यात माझा खूप वेळ जात होता. पण हे माझे काम असल्यामुळे मला आणखी याच्यात आनंद वाटत होता. ह्यामुळे मला लोकांचे सुखदुःख कळाले होते आणि जणू काही मी त्यांचा फॅमिली मेंबर झालो होतो. मी आल्यावर सर्वांना खुशी वाटत होती, कारण कोणाचा मुलगा बॉर्डरवर तर कोणाचा मुलगा शहरामधून आपल्या आईबाबांना पत्र पाठवी. कधीकधी असे पत्र येत होते जे वाचता वाचता माझ्या पण डोळ्यात पाणी येई. म्हणून एक जिव्हाळ्याचा संबंध लोकांच्या प्रती तयार झाला. खुशखबरीच्या चिठ्ठ्या वाचून मला मिठाई पण खायला मिळे आणि सर्व गावातील लोक मला सन्मानाने बघत होते. या सर्वांमध्ये माझी सर्वात आवडती वस्तू म्हणजे माझी सायकल, ज्यावर मी अख्खा दिवस काम करत होतो आणि घरी जात होतो. ती सायकल मला खूप प्रिय होती. या सायकलवरच मी सर्वांचे सुखदुःख त्यांच्यापर्यंत पोचवत होतो, म्हणून मी सायकलची खूप काळजी पण घेत होतो. पण एक दिवस माझ्यासोबत एक विचित्र घटना घडली. अतिशय सुंदर दिसणारं हे गाव, डोंगराच्या खुशीत बसलेलं हे सुंदर गाव, यामध्ये अशीही घटना घडू शकते असा मी कधीही विचार केला नव्हता. एक दिवस मी घरून ऑफिसमध्ये जाण्यास निघालो, पण मी बघितलं की माझी सायकल पंक्चर झालेली होती. मी पंप शोधण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या खोलीत पंप नव्हता आणि पंक्चर झाल्यामुळे हवा मारूनही काही उपयोग झाला नसता. पण इतकी कामं पडलेली असताना ही सायकल पंक्चर होणे म्हणजे फार वाईट होते. सर्व पत्रे ऑफिसमध्ये माझी वाट बघत होते. आता मी ऑफिसवर कसं जाऊ मला प्रश्न पडला. तितक्यात माझी नजर माझ्या खोलीच्या बाजूला असणाऱ्या एका सायकल स्टोअरवर पडली. ते बघून मी खूप आनंदित झालो. चला आता लवकर पंक्चर काढू आणि ऑफिसकडे निघू. मी सायकल घेऊन त्या सायकल स्टोअरकडे गेलो. त्यांना सायकल दाखवली आणि ते पंक्चर काढण्यात व्यस्त झाले. त्यांनी सायकलच्या टायरमधून ट्यूब काढले आणि पाण्यात बुडवले आणि ते बोलले, यामध्ये एक नाही तर 5 पंक्चर आहेत. अरे बापरे, 5 पंक्चर कसे झाले असतील? ठीक आहे दादा, तुम्ही सर्व पंक्चर काढा, पण लवकर काढा, मला थोडं घाई आहे. यावर ते बोलले, अरे साहेब, इतक्या लवकर नाही जमणार. माझ्याकडचं पंक्चर काढण्याचं सामान संपलेलं आहे. एखादी पंक्चर असते तर मी लगेच काढून दिले असते. तुम्हाला थोडं थांबावं लागेल. आता काय करायचे मला विचार पडला. त्यावर ते बोलले, तुम्हीही माझ्याकडील दुसरी सायकल घेऊन जा. तेव्हा सायकल भाड्याने पण मिळत होती. हे ऐकून मी आनंदित झालो. अरे वा, फारच छान. मी तिथली सायकल घेतली आणि ऑफिसकडे जाण्यास निघालो. खोलीपासून ऑफिस जवळपास 15 मिनिटांच्या अंतरावर होते आणि रस्ताही कच्चा होता. आजूबाजूला दाट झाडे होती आणि चारही बाजूला जंगल होते. मी मस्तपणे आनंदात सायकल काढून ऑफिसकडे जाण्यास निघालो. काही अंतरावर चालून मला एक विचित्र अनुभव वाटू लागला आणि माझे मन हळूहळू व्याकुळ होऊ लागले.
मी विचार केला, हे काय होत आहे? तर मला विचित्र वाटू लागलं. सायकल चालवत असताना हळूहळू सायकलचं पायडल भारी होऊ लागलं. मी विचार करू लागलो, ही सायकल चालवण्यास इतकी भारी का जात आहे? सायकल हळूहळू आणखी भारी होऊ लागली. मला वाटत होते जणू काही मागच्या कॅरीवर कोणीतरी बसलेलं आहे. मी मागे वळून बघितलं तर सायकलवर कोणीही बसलेलं नव्हतं. मी याकडे दुर्लक्ष करून पायडल जोरात मारू लागलो. तरीही जणू काही मागे कुणीतरी वजनदार व्यक्ती बसलेलं मला अनुभव होत होतं. मी सायकल थांबवली आणि सायकल चेक करू लागलो. पण सायकल नॉर्मल होती, लोटण्यासही भारी जात नव्हती. पण जशी मी सायकलवर बसून पायडल मारत होतो तसं ती भारी होत होती. पण मला घाई होती म्हणून मी ताकदने पायडल मारून सायकल चालवू लागलो. काही अंतरावर सायकल चालवून अचानक माझ्या खांद्यावर एक हात आला. तो खांद्यावरचा हात बघून माझे सर्व हातपाय थंडेगार पडले आणि मी खूप घाबरलो. घाबरताच मी सायकलवरून खाली उतरलो आणि सायकल लोटून दिली. तो कोणीतरी माझ्या खांद्यावर ठेवलेला हात मला स्पष्ट दिसला होता. सायकलवर मागे कोणीही नसताना माझ्या खांद्यावर कोणी हात ठेवला? मी विचार करू लागलो. माझे पाय कापू लागले. तितक्यात मला एक आवाज आला, अहो काय टाइमपास करताय, उठा ना, चला लवकर. हा आवाज ऐकताच माझा थरकाप उडाला. माझे हातपाय कापायला लागले आणि भीतीने मला काही सुचेना. माझा तो भयावह अनुभव शब्दात व्यक्त करणे अशक्य आहे. इतकी भीती मला आजपर्यंत कधीही वाटली नव्हती. तो विचित्र आवाज माझ्या कानावर पडला आणि मी तिथून पळत सुटलो. पडता मी थोड्या अंतरावर आलो आणि दमून खाली बसलो. खाली बसताच माझ्या डोळ्यासमोर मला ती सायकल दिसली. आता तर माझे सर्व हातपाय थंडेगार पडले होते. ही सायकल इथे कशी काय आली? मला काहीही सुचेना आणि खूप अंतरावर पळूनही मी त्या रस्त्याच्या बाहेर निघू शकत नव्हतो. मी परत त्याच जागी येत होतो. आता मला कळून चुकले होते की माझ्यासोबत काय घडत आहे. इथं नक्कीच कुणीतरी आत्मा आहे जी मला त्रास देत आहे. माझं डोकं बधीर झालं होतं आणि मला काहीही सुचत नव्हतं. माझ्या हाती ऑफिसची बॅग होती आणि पडता ती बॅग खाली पडली होती. खाली पडताच त्यामधून फाईल्स आणि काही बुक्स बाहेर निघाल्या. त्यातून पडलेल्या एका फाईलवर माझी नजर गेली. त्या फाईलवर हनुमानाचे चित्र होते. मी ती फाईल उचलली आणि ढसा रडायला लागलो. मी हनुमानाला प्रार्थना केली, मला इथून बाहेर काढा. विचित्र आवाज अजूनही येत होते. आजूबाजूला झाडी असल्यामुळे थोडासा अंधार वाटत होता. या दाट झाडांमध्ये मला खूप विचित्र वाटत होते. या रस्त्यावरून मी रोज येत होतो तरीही मला इतकं विचित्र आजपर्यंत कधीही वाटलं नव्हतं आणि इतकी भीती कधीही वाटली नव्हती. तितक्यात मी मागे बघितले तर एक ट्रॅक्टर येताना मला दिसले. ते ट्रॅक्टर माझ्याजवळ येऊन थांबले. मी त्या ट्रॅक्टरच्या ड्रायव्हरला बघितले. त्याला बघताच माझी सर्व भीती दूर झाली आणि मला प्रसन्न वाटू लागले. हे अचानक मला काय झालं? मी विचार करू लागलो. आताच तर मी खूप घाबरला होतो, पण याच्याकडे बघताच मला खूप रिलॅक्स वाटू लागले आणि माझी भीतीही चालली गेली. अहो साहेब, चालायचं नाही का? बसा लवकर ट्रॅक्टरवर. हे शब्द कानी पडताच माझ्या जीवात जीव आला. मी सर्व फाईल्स आणि बॅग उचलली आणि ट्रॅक्टरवर जाऊन बसलो. त्यांनी मला पोस्ट ऑफिसवर सोडून दिले. ऑफिसवर येताच मी माझ्या स्टाफला ही सर्व घटना सांगितली. तर ते बोलले की तू कोणाकडून सायकल घेतली होती? मी त्यांना सांगितलं, मी माझ्या खोलीच्या बाजूला असलेल्या सायकल स्टोअरवरून सायकल घेतली. काय, तुझ्या खोलीच्या बाजूला सायकल स्टोअर पण आहे? अरे तुला भास झाला असेल, तुझ्या खोलीच्या आसपास कुठेही सायकल स्टोअर नाही आहे. हे ऐकून तर माझे डोकेच बधीर झाले. मी लगेच सर्व स्टाफसोबत माझ्या खोलीजवळ गेलो तर बघितले तिथं कुठेही सायकल स्टोअर नव्हते आणि माझी सायकल माझ्या खोलीच्या बाजूला पडलेली होती. हे सर्व काय घडले मला अजूनही कळाले नव्हते, पण हनुमानाची माझ्यावर कृपा होती हे मला नक्कीच कळाले होते. मी लगेच माझी खोली बदलून पोस्ट ऑफिस जवळच खोली घेतली आणि त्याच गावात पुन्हा काम करू लागलो. मित्रांनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर बोका स्टोरी टेलर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस